आताशी ना चैत्रीतली हळदी कुंकू असतात, 1-2 दिवसांनी चणे येतात ओटी भरलेले. स्वच्छ धुतले आणि उकडून घेतले. म्हटलं आज चिटकेची भाजी करूया. काल मंगळवारचो बाजार होतो ना, गावठी चिटकी आणले, ती स्वच्छ धुतले आणि चिरून घेतले. मोडूक माका वेळ मिळत नाही. नंतर एक लोखंडी तव घेतले, त्याच्यावर घातले तेल, बारीक चिरून कांदो, वरसून हळद, भाजको मसालो, नंतर घातले चणे, सगळा परतून चिरलेली चिटकी घातले, व्यवस्थित सगळा परतून घेते. लोखंडी तव्यावर भाजी भारी होता, अशी करून बघा. चवीपुरता मीठ आणि किंचितसो गूळ. चिटकी जरा उग्र असता, गूळ घातलास की अप्रतिम चव लागता. बरोबर तांदळाची भाकरी खायची, करून बघा. व्यवस्थित परतून झाकून शिजवून घ्यायची. चिटकी शिजली की भरपूरसा खोबरा घाला, कारण चणे आपण उकडून घेतलेले असतात, त्यामुळे ते व्यवस्थित शिजलेले असतं. बऱ्याच लोकांका शेंगदाण्याचा कूट आवडता, त्यांका शेंगदाण्याचा कूट. आमच्याकडे कोकणात खोबऱ्याची सवय, त्यामुळे आम्ही खोबरा घालतो. आणि तव्यावर परतलेली एकदम मस्तच लागता हो. गरम गरम तांदळाची भाकरी आणि चिटकेची भाजी, 1 नंबर नाश्ता. जेवणाक पण आमका चलतं. उन्हाळ्यात भाजी भाकरी आणि एक ग्लासभर ताक घेतलास की जेवण भागला. आंबे सध्या असत. नंतर असे तांदळाचे भाकरी टम्म फुगलेले घेतले. नंतर भाजी आणि भाकरी नाश्त्याक झाली. अशी भाजी भाकरी करा, खावा, आवडतली तुमका अप्रतिम चव. आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.